सिझेरियन म्हणजे सी सेक्शन डिलिव्हरी नंतर स्टिचेसची काळजी कशी घ्यायची असा एक क्वेश्चन मला एका ताईंनी विचारला होता. आज मी त्याबद्दलच बोलणार आहे. सी सेक्शन नंतर स्टिचेस कोरडे आणि स्वच्छ ठेवणं फार गरजेचं आहे. डॉक्टर सांगतील त्यानंतर दररोज कोमट पाण्याने आंघोळ घ्या. घाबरू नका, आंघोळ चालते. फक्त जखमेवर साबण, पावडर, हळद किंवा कोणतेही घरगुती उपाय लावू नका. डॉक्टरांनी दिलेले ऑइंटमेंट आणि क्रीमच वापरा. आंघोळीनंतर सॉफ्ट ऑइल किंवा सुती कपड्याने हळूवार टाक्यांना पुसा. ओलसरपणा राहू देऊ नका, कारण त्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं. पोटाचा घेर मोठा होतो आणि बसल्यामुळे घाम येतो आणि घर्षण होतं. म्हणून टाइम टू टाइम क्लिनिंग खूप इम्पॉर्टंट आहे. लूज कॉटनचे कपडे घाला. जिने चढताना उतरताना हळूहळू एक एक पाऊल ठेवा. पोटावर जोर देऊ नका. जड वजन उचलू नका. बेबी सोडून बाकी काही जड कामे शक्यतो टाळा. बेबी उचलतानाही पार्टनर किंवा घरच्यांची मदत घ्या. झोपेतून उठताना एकदम उठू नका. आधी बाजूला वळा, हाताचा आधार घ्या आणि मग हळूच उठा. हे स्टिचेससाठी खूप सेफ आहे. सी सेक्शन नंतर सुरुवातीचे 4-5 दिवस उठायला सपोर्ट लागतोच, कारण स्टिचेसमुळे शरीरामध्ये तेवढी ताकद नसते. त्यामुळे पार्टनर किंवा घरच्यांची मदत घ्या. स्टिचेस भरायला आहारही फार महत्वाचा आहे. प्रोटीन म्हणजेच डाळी, अंडी, दूध, दही, व्हिटॅमिन सी जसं की मोसंबी, लिंबू, आवळा, आयरन म्हणजे हिरव्या भाज्या, खजूर, ड्रायफ्रूट आणि भरपूर पाणी असा आहार शक्यतो घ्या. आउटर स्टिचेस भरायला अंदाजे 7 ते 10 आठवडे लागतात आणि इनर स्टिचेस भरायला पूर्णपणे 6 ते 8 आठवडे लागतात. पूर्ण रिकव्हरीसाठी 2 ते 3 महिने लागू शकतात. प्रत्येक बॉडी वेगळी असते, त्यामुळे कम्पेअर करू नका. टाक्यांची जखम लाल, सूज किंवा दुर्गंधी वाटत असेल, ताप आणि वेदना जास्त वाटत असेल तर लगेचच डॉक्टरांना दाखवा. सी सेक्शन रिकव्हरीला वेळ लागतो. स्वतःला वेळ द्या, रेस्ट घ्या आणि गिल्ट बाळगू नका. हा व्हिडिओ नवीन आईसाठी खूप युजफुल आहे. सेव्ह करा, तुमच्या पार्टनर आणि घरच्यांनाही शेअर करा आणि अशाच माहितीसाठी मला फॉलो करा. चला, उद्या पुन्हा भेटूया. बाय.